मनामध्ये भीती बसली आहे IT रिलेटेड, FPL किंवा प्रोग्रामिंग डेव्हलपमेंट या गोष्टी रिलेटेड. मी तुम्हाला विचारते डायरेक्टली की सर तुम्ही हेलिकॉप्टर चालू शकता का? तुम्ही काय म्हणणार? नाही. का? कारण येत नाही मला. येत नाही. पण जर तुम्हाला त्याचं ट्रेनिंग मिळालं, 6 मंथ्स प्रॅक्टिस केली तर कदाचित तुम्हाला येऊ शकतं. बरोबर. सेम तसंच आहे. पण आता समजा आज एखादा मुलगा गावाकडे आहे, त्याला पुण्यामध्ये यायचं आहे, IT मध्ये जॉब करायचा आहे, त्याने कुठून स्टार्ट केली पाहिजे? पहिलं तर माइंडसेट बनवला पाहिजे. माइंडसेट फार महत्त्वाचं आहे की मला करायचंच आहे. अनेकांना प्रोग्रॅमिंगचं नाव ऐकताच भीती वाटते. आता AI, डेटा ॲनालिटिक्स, डेटा सायन्स या सगळ्या गोष्टी आल्यामुळे IT क्षेत्र देखील सुरक्षित नाहीये. इथं देखील ले ऑफ्स होत आहेत आणि त्यामुळे या क्षेत्रातही भीती, अनिश्चितता आणि आत्मविश्वासाचा अभाव आज तरुणांमध्ये दिसतोय. पण अशा विद्यार्थ्यांच्या हाताला हात धरून त्यांना योग्य दिशा दाखवणारे काही मार्गदर्शक त्यांचं आयुष्य बदलून टाकतात. आज आपण अशाच एका मार्गदर्शक व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत. पुणेरी पॅटर्न याच्या फाउंडर सारिका भुतारे. गुगलची न्यूज होती, TCSची न्यूज होती, मेटाची न्यूज होती. तर भरपूर सारे कंपन्या ज्या आहेत त्या IT फील्डमधल्या लोकांना ले ऑफ करतायत. जर कंपनीमध्ये वेगळा प्रोजेक्ट आलाय आणि जर तुम्ही अपग्रेड करायला रेडी नाहीये, जसं की तुम्हाला मॅन्युअल टेस्टिंग येतं आणि ऑटोमेशनचा प्रोजेक्ट आलाय, पण तुम्ही म्हटलं नाही बाबा मला मॅन्युअलच येतं, मी का शिकू, मी याच्यावरच काम करणार, म्हणजे झालं तुमचा ले ऑफ. IT मध्ये जॉब करण्यासाठी कुठल्या स्किल्स लागतात? मला हार्डवर्किंग एम्प्लॉय मिळाला पाहिजे, मला वेळेवर येणारा मिळाला पाहिजे, सगळं स्किल पण असणारा पाहिजे. आणि माझं गोल आहे की मला 1 CR पर्यंत जायचंय. तर IT मध्ये 1 CR पर्यंत जॉब पॅकेज जाणं पॉसिबल आहे का? मॅम नमस्कार, स्वागत आहे तुमचं बोल मराठी या यूट्यूब पॉडकास्टवरती. मला सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला हाच विचारायचा आहे की मी स्वतः एक मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि इंजिनिअरिंग नंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग नंतर खास करून खूप साऱ्या मुलांना असं वाटतं की IT मध्ये प्रवेश करायचा आहे. बरोबर. परंतु तुम्हाला मी सांगतो की माझ्या इंजिनिअरिंगच्या 4 वर्षामध्ये फक्त एक सब्जेक्ट बॅकलॉग होता आणि तो होता माझ्या फर्स्ट इयरच्या फर्स्ट सेमला FPL, फंडामेंटल प्रोग्रामिंग लँग्वेज. तर तेव्हापासून मनामध्ये भीती बसली आहे IT रिलेटेड, FPL किंवा प्रोग्रामिंग डेव्हलपमेंट या गोष्टी रिलेटेड. तर मला तर हे सांगा की मी ही भीती कशी मनातून घालू? पहिली गोष्ट तर काय की जसं आपल्याला जर विचारलं किंवा मी तुम्हाला विचारते डायरेक्टली की सर तुम्ही हेलिकॉप्टर चालू शकता का? तुम्ही काय म्हणणार? नाही. का? कारण येत नाही मला. येत नाही. पण जर तुम्हाला त्याचं ट्रेनिंग मिळालं, 6 मंथ्स प्रॅक्टिस केली तर कदाचित तुम्हाला येऊ शकतं. बरोबर. सेम तसंच आहे की कोडिंगची प्रॅक्टिस असल्याशिवाय आपल्याला कॉन्फिडन्स येत नाही. आणि आपल्याला फर्स्ट इयरला फर्स्ट सेमला वेळ किती असतो? फार कमी. म्हणजे ॲडमिशन प्रोसेस, बॅचेस सुरू व्हायलाच खूप वेळ लागतो आणि आपल्याला हार्डली 1-2 महिने मिळतात आणि त्यातच आपल्याला तो पेपर येऊन जातो. मग आपण कसं पास होणार? सो फेल्युअर येणं ही खूप स्वाभाविक गोष्ट आहे, पण त्याआधी आपण एफर्ट पुट केलेत का किंवा आपण प्रॅक्टिस केली का याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि जर प्रॅक्टिस असेल तर मला नाही असं वाटत की कुठली गोष्ट जगात डिफिकल्ट आहे. पण आता समजा आज एखादा मुलगा गावाकडे आहे, त्याला पुण्यामध्ये यायचं आहे, IT मध्ये जॉब करायचा आहे, त्याने कुठून स्टार्ट केली पाहिजे, त्याने काय करायला पाहिजे? पहिलं तर माइंडसेट बनवला पाहिजे. माइंडसेट फार महत्त्वाचं आहे की मला करायचंच आहे. होईल का, माझं होऊ शकतं की नाही या शक्यतांवरती अवलंबून राहण्यापेक्षा मला IT मध्ये जायचंय. कारण मग जर जायचंय ना तर जाण्याचे 10 मार्ग तयार होतात. मग पहिला वे काय आहे की मग मी क्लासरूम करतो, मग मी रूमचं रेंट बघतो, कसं द्यायचं, मी प्लॅन आउट करतो आणि मग मी जातो. ही गोष्ट फार इम्पॉर्टंट आहे. अजूनही खूप मुलं ह्या दुविधा मनस्थितीत आहेत की मी क्लासरूमला जाऊ का, मी ऑनलाईन मध्ये करू, मी हे करू का ते करू. मी तर असं सांगते की ITचे क्लासेस जर करायचे असतील तर कुठलाही प्लॅटफॉर्म वर्क होतो, पण स्वयंशिस्त पाहिजे. बरोबर आहे. माझ्यामध्ये जर स्वयंशिस्त आहे की मला 1 आवर जर कोडिंग कोणी शिकवलं तर मी 3 तास बसून प्रॅक्टिस करेल आणि मला ते ऍप्लिकेशन बनल्याशिवाय उठायचं नाही. हे महत्वाची गोष्ट आहे. आणि तिसरा महत्वाचा फॅक्टर काय आहे की माइंडसेट, की जसं की मला कुठली ओपनिंग मिळाली तर मी जाणार. मी हे अंडर एस्टिमेट नाही करणार की ही कंपनी ही आहे, ही B2B आहे, ही सर्व्हिस बेस आहे, ही प्रॉडक्ट बेस आहे, ही अशी ही तशी. कारण मी बाहेरून काय जज करणार? बरोबर. ज्यावेळेस मी त्या इंटरव्ह्यू प्रोसेसमध्ये जाईल, मी 4-5 इंटरव्ह्यू राऊंड देईल, मग मला कळेल की ह्या कंपनीचा डोमेन काय. जर मी कॅपेबल असेल तर मला HR सांगेल की बाबा तुझा हे वर्क असेल. प्रत्येक जण इक्वल नाही. आज गावाकडून शहरामध्ये प्रत्येक जण आशा घेऊन येतो की मला जॉब पाहिजे आणि ह्या आशेपोटी 10 कन्सल्टन्सीमध्ये पैसे बर्बाद करतो. कारण त्याला हा ओव्हर कॉन्फिडन्स असतो की माझं होऊन जाईल. करेक्ट. मग आपण काय करतो, याला 500 रुपये भर, तिथं 2000 रुपये भर,
इथं 300 रुपये भर. त्याच्यामध्ये फसवणूक खूप होतं ना, खूप जास्त होतं. मग हे सगळं करण्यापेक्षा मी आधी हे बघितलं पाहिजे की मी कॅपेबल आहे का, माझी कॅपॅसिटी आहे का, आहे, ओके ठीक आहे. मग त्यानंतर मग मी ती गोष्टीमध्ये जातो. पण माझी कॅपॅसिटीच नाही, मी फक्त डिग्री घेऊन आलोय आणि मी अपेक्षा धरतोय की मला IT जॉब पाहिजे, मग हा माइंडसेट चुकीचा आहे. बरोबर. गावाकडच्या सगळ्या विद्यार्थ्यांना माझं तेच सांगणं असेल. इंग्लिशची भीती खूप साऱ्या मुलांच्या मनामध्ये असते. मराठी मीडियममध्ये शिकलेले असतात. मी स्वतः मराठी मीडियममध्ये शिकलेलो आहे. म्हणजे मी दुसऱ्याचं कशाला सांगू, मला स्वतःला देखील, मी ज्यावेळेस कॉलेजमध्ये होतो, मी नगरमध्ये एका खेड्यामध्ये शिकलोय, मराठी मीडियममध्ये शिकलोय. ज्यावेळेस मी कॉलेजमध्ये गेलो, इंजिनिअरिंगमध्ये गेलो, तिथे कॉन्व्हेंटचे मुलं असतात, तिथे शहरामध्ये शिकलेले मुलं असतात. ज्यावेळेस मी त्या मुलांमध्ये जायचो, जेव्हा ते इंग्लिशमध्ये बोलायचे किंवा इव्हन क्लासेसमध्ये ज्यावेळेस टीचर येऊन इंग्लिशमध्ये बोलायचे, तर त्यावेळेस एक आपण स्वतःला असं वाटतं की यार मला हे येत नाहीये किंवा मी फ्लुएंट नाहीये किंवा भलेही समजतंय, पण तो कॉन्फिडन्स नाहीये की मी बोलू शकेल. आणि मी जर बोललो आणि काही चुकलं तर मग समोरच्या व्यक्तीला काय वाटेल, ही भीती, इंग्लिशची भीती कशी काढायची मग मनातून? मी तुम्हाला जेन्युइनली सांगू का सर, जसं तुम्ही म्हटलात की तुम्ही मराठी शाळेमध्ये शिकलात, मी स्वतः जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेली आहे, अगदी मराठी शाळेमध्ये, आणि अगदी 12वी पर्यंत. सो अपवाद नाहीये, प्रत्येक जण सेम प्लॅटफॉर्मवरून आलाय. पण किती नाही म्हटलं तरी कामापुरतं बोलता तेव्हा येतं ज्यावेळेस आपण त्या सर्कलमध्ये जातो. बरोबर. ही एक गोष्ट झाली की बाबा एकदा एंट्री मिळाल्यावरती आपण शिकू, पण एंट्री पुरतं इंग्रजी येणं फार गरजेचं आहे. त्यासाठी तो माइंडसेट असला पाहिजे. जसं की मी त्यासाठी एक स्टोरी सांगेल की ज्यावेळेस मी फर्स्ट इयर ऑफ इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं, आणि ऑब्व्हियसली शेतकरी कुटुंब म्हटल्यावरती आपल्याला अपेक्षा असतात की प्रिन्सिपलनी मला थोडीशी कमी फी करावी, हा मला एवढे चांगले मार्क आहेत, आपल्याला त्यावेळेस ते वाटत असतं. आता कॉलेजचं बॅकग्राऊंड काय आहे किंवा प्रिन्सिपल सरांची काय भूमिका आहे हे आपल्याला माहित नाही. तर मी ना माझा अर्ज ना मराठीतून लिहिला की मी अशी गावाची मुलगी आहे, अशा कॉलेजमधून एवढे मार्क पडले, मला फी मध्ये थोडंफार कन्सेशन द्या किंवा इन्स्टॉलमेंटमध्ये द्या, जेणेकरून मी तुमची पूर्ण फी काही इन्स्टॉलमेंटमध्ये भरेल. तर ना ते ना जॉर्ज आडनाव होतं त्यांचं, MIT ला त्यावेळेस 2008 ची गोष्ट आहे. तर त्यांच्या ज्या असिस्टंट होत्या ना, तर त्यांनी तो पेपर घेतला आणि असं काय आहे इंग्लिश बी नाही आता असं केलं. मला ना खूप हिट झाली ती गोष्ट. यार आपल्याला 80% अबोव मार्क्स आहेत आणि विदाऊट क्लासेस CAT क्रॅक करून आपण MIT मध्ये ऍडमिशन घेतोय, आणि ही व्यक्ती आपल्या फक्त लँग्वेजवरून आपली इज्जत काढते. लिटरली त्या दिवशी कसलाही वेळ वेस्ट न करता ॲडमिशन आमचं झालं कन्फर्म. पहिलं तर मी श्रीगोंद्यात गेले आणि तिथे जाऊन पहिले इंग्लिश स्पोकनचं पुस्तक घेतलं, कारण तेव्हा डोक्यात एकच होतं की जर कॉलेजमध्ये ह्या पुन्हा पाऊल ठेवलं ना मी, फर्स्ट डे ऑफ कॉलेज, मला इंग्रजीतूनच बोलायचं आहे. सो तिथं गेलो, तिथून पुस्तक घेतलं, घरी गेलो. 1 महिन्याचा वेळ होता. फर्स्ट इयरचे फर्स्ट कॅप राऊंडमधून पहिल्याच राऊंडमधून सिलेक्शन झालं, मग ते दुसरा तिसरा 5व्या राऊंडला वेळ लागतो ना. सो तेवढा 1 महिना माझ्याकडे होता. मग अक्षरशः दिवसभर रात्रभर ते चालू असायचं, ते पुस्तक, ते ग्रामर, टेन्स, ॲमिजार जे काय असेल ते, एवढं प्रत्येकावरती प्रॅक्टिस होती. शेजारी पाजारी, घरातले प्राणी, माणसं, आणि लिटरली कोणाला काहीच येत नव्हतं. पण ठरवलं असं होतं की ज्यावेळेस मी फर्स्ट डेला कॉलेजमध्ये जाईल ना, इंग्रजीच बोलणार. कारण कुठेतरी ते मनाला पटलेलं नव्हतं की माझ्या नॉलेजवरून तुम्ही मला जज न करता तुम्ही माझ्या भाषेवरून जज करता, हे मला चालणार नाही. सो फर्स्ट डे ऑफ कॉलेज ज्यावेळेस आमचे राणे सर HOD होते, तर त्यावेळेस त्यांना मला रस्ता विचारायचा होता की माझा जो क्लास आहे F डिव्हिजन ते कुठे आहे. मी त्यांना अजिबात मराठी नाही बोलले, म्हणजे ऍडमिशनच्या दिवशी मी मराठी बोलत होते, पण त्या दिवशी मी त्यांना इंग्लिशमधून विचारलं, वेअर इज माय क्लासरूम, माय रोल नंबर इज दिस इज द डिफरन्स. की कुठेतरी आतून हिट झालं पाहिजे की मला काहीतरी करायचंय. आता याला जोडूनच मला पुढचा प्रश्न असा तुम्हाला विचारायचा आहे की आपण म्हणतोय की IT मध्ये करिअर चांगलं आहे, बट सध्या परिस्थिती जर आपण पाहिली, AI आहे, डेटा अनालिटिक्स आहे, किंवा भरपूर साऱ्या अशा गोष्टी आहेत की ज्यामुळे IT मधले जॉब चाललेत. म्हणजे आपण रोज काहीतरी नवीन बातमी येते की एखाद्या मोठ्या MNC कंपनीने एवढ्या 1000 लोकांना काढलं, IT लोकांना काढलं, आणि असं नाही की 1-2 लोकांना, हजारो शेकडोंच्या संख्येमध्ये लोकांना काढतायत. गुगलची न्यूज होती, TCSची न्यूज होती, मेटाची न्यूज होती. तर भरपूर सारे कंपन्या ज्या आहेत त्या IT फील्डमधल्या लोकांना ले ऑफ करतायत. तर मग IT किती सिक्युअर आहे एवढं ले ऑफ जर होत असेल तर? पहिलं तर आपण हे समजून घेऊयात सर की ले ऑफ काय असतं आणि जॉब रिप्लेसमेंट बिकॉज ऑफ AI काय असतं.
ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता मी पहिले तर ले ऑफ वरती आहे, जे रील्स मध्ये सगळे बघतात 12,000 13,000. तर ले ऑफ म्हणजे काय असतं की आता समजा बंच ऑफ एम्प्लॉईज घेतले, 2-4 हजार घेतले आणि त्यांना पर्टिक्युलर ट्रेनिंग मध्ये ठेवलं 6 महिने. आता कुठलीही कंपनी प्रोजेक्ट वरती तेव्हा टाकते ज्यावेळेस ते फुल्ली ट्रेन असतात. की समजा आज तुम्हाला सांगितलं की तुम्हाला पायथन शिकायचंय, पण इथं असं नाही की बाबा टीचर बसलाय तो शिकवतोय. ही कॉलेज स्कूल नाहीये, ही कंपनी आहे, त्यांचे रिसोर्सेस फिक्स्ड आहेत, तुम्हाला ते शिकायचंय आणि त्यावरती तुम्हाला 3 असेसमेंट द्यायच्यात. म्हणजे थोडक्यात काय की तुम्ही स्वतः अपग्रेड करा आणि तुम्ही 3दा टेस्ट द्या, पण 3ही टेस्टमध्ये जर तुम्ही फेल होताय तर ती कंपनी ले ऑफच करणार, कारण तुम्ही काही कामाचे एम्प्लॉय नाही तसे. सो याला ले ऑफ म्हणतात. हे एक रिझन झालं. दुसरं रिझन, जर कंपनीमध्ये वेगळा प्रोजेक्ट आलाय आणि जर तुम्ही अपग्रेड करायला रेडी नाहीये, जसं की तुम्हाला मॅन्युअल टेस्टिंग येतं आणि ऑटोमेशनचा प्रोजेक्ट आलाय, पण तुम्ही म्हटलं नाही बाबा मला मॅन्युअलच येतं, मी का शिकू, मी याच्यावरच काम करणार, म्हणजे झालं तुमचा ले ऑफ. जर तुम्ही अपग्रेड करायला तयार आहे तर कंपनी तुम्हाला प्रिफरन्स का नाही देणार. बरोबर, आलं लक्षात. तर त्यामुळे ले ऑफला हे रिझन कारणीभूत आहे. आता दुसरी गोष्ट, AI मुळे जॉब जाणार आहेत का, तर यावरती मला तुम्हाला हे सांगायचंय की AI मुळे जॉब जनरेटही होणार आहेत. काही जॉब नक्की जातील, त्याच्याबद्दल वादच नाही. म्हणजे कुठले जॉब जातील जे रिपिटेटिव्ह आहेत. समजा आता आपण एखादा प्रॉम्प्ट दिला आणि आपल्या समोर कंटेंट क्रिएट होऊन आला, म्हणजे कंटेंट लिहिणाऱ्यांचे जॉब कमी झाले, ते रिप्लेस नाही होऊ शकत. मग जनरेट कोणते झाले, क्वालिटी चेकर. कोणीतरी व्यक्ती असा आहे की तो हे बघतोय की क्लायंटच्या रिक्वायरमेंट प्रमाणे कंटेंट जनरेट झालाय की नाही. बरोबर, नाहीतर त्याला तो असा कंटेंट नकोच आहे की जो बॉटने जनरेट करून दिलाय. किंवा प्रॉम्प्ट इंजिनियर म्हणजे प्रॉम्प्ट द्यायला पण थोडासा दिमाग लागतो. असं नाही की बाबा तुम्ही काहीचे काही लिहिले आणि ते काहीचे काही बनले, असं पण नाही. सो अशा टाईपचे जॉब जनरेटही झाले, तिकडे फोकस करणं गरजेचं आहे. आपण काय करतोय, AI आला म्हणून घाबरून त्या गोष्टीकडे आपण खूप वेगळ्या नजरेने बघतोय. बरोबर, माझं ओपिनियन हे आहे की AI मुळे जॉब जनरेट नाही झाले, म्हणजे रिपिटेटिव्ह जॉब थोडेसे कमी झालेत, पण जनरेटिव्ह जॉब जास्त आलेत. अजून एक भीती आजकालच्या युथच्या मनामध्ये आहे, ती भीती आहे अमेरिकेच्या H1B व्हिसाची. कसं मी तुम्हाला सांगतो की आज तुम्हाला माहिती आहे की H1B व्हिसाज अप्रूव्ह होत नाही आहेत. आणि जर मोस्टली जर पाहिलं तर आज IT इंडियामध्ये IT इंजिनियर्स खूप आहेत आणि IT आउटसोर्स करतो आपण खूप सारे आपले इथले जे आहेत IT इंजिनियर्स आहेत ते US मध्ये जाऊन, युरोपमध्ये जाऊन, तिकडे जाऊन जॉब करतात. बट जर H1B व्हिसाच मिळाला नाही तर मग आपल्याला तिकडे जाता येणार नाही, आणि मग तिकडे जाता येणार नाही तर मोठे जे भले मोठे पॅकेज असतात तर ते मिळणार नाहीत. तर मग हा पण एक धोकाच आहे, हा पण एक भीतीच आहे आज युथ समोर. बरोबर, अगदी करेक्ट. जसं की पंतप्रधान मोदी आपल्याला एकदम फेवरेट आहेत. ऑब्व्हियसली ट्रम्प त्यांना फेवरेट आहेत, कारण ते त्यांच्या इकॉनॉमीसाठी वर्क करतात. बरोबर. आता आपण येऊयात बिझनेसवरती. कुठलाही बिझनेस असेल किंवा कुठल्याही देशाची इकॉनॉमी असेल ना, ती दुसऱ्या देशांवरती अवलंबून असते. बरोबर. जसं की अमेरिका, यांचं कनेक्शन भारतासोबत काही गोष्टींसाठी जसं आहे तसं युरोप झालं, चायना झालं, किंवा अजून वेगळे देश तुम्ही पकडून चला, हे सगळे एकामेकांवरती डिपेंडेंट आहेत. कारण काही देशामध्ये शेती होतच नाही, बरोबर, काही देशांमध्ये फक्त ऑइलच मिळतं, काही देशांमध्ये फक्त सॉफ्टवेअरच मिळतात, किंवा आता जसं चायनाचं एक्झाम्पल घेतलं तर त्यामध्ये फक्त आपल्याला इलेक्ट्रॉनिक्सच मिळतं. तर हे जर इकॉनॉमी एवढ्या वर्षांपासून डिपेंडेंट आहे तर त्याच्यामध्ये सडनली चेंज नाही होऊ शकत. अचानक चेंज जर केला गेला तर पूर्ण इकॉनॉमीवर, म्हणजे प्रत्येक त्या देशाच्या इकॉनॉमीवरती इम्पॅक्ट होणार. पण हळूहळू होऊ शकतो, नाही इतकं इमिडिएटली होऊ नाही शकणार. ग्रेट. आता मला हे कळालं की IT मध्ये करिअर ऑपॉर्च्युनिटीज तर आहेत. AI भलेही आलं असेल तरी देखील जॉब्स काही जाणार नाही आहेत. आता अजून एक माझ्या मनामध्ये प्रश्न आहे जो मला असं वाटतं की प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबातल्या गरीब मुलाच्या मनामध्ये असेल की IT मध्ये यायचं, क्लासेसची फीज खूप सारी असते, पुण्यामध्ये राहायचं त्याची फीज खूप जास्त असते, प्रत्येकाला शक्य नाहीये इथे येऊन राहायचं. एक साधी मेस जर लावायची म्हटली किंवा PG लावायचं म्हटलं तर 10-15 हजार महिन्याचा खर्च आहे, त्यानंतर क्लासेसची फीज वेगळी आहे. तर या अशा मुलांनी काय करायला पाहिजे ज्यांची फायनान्शियल कंडिशन व्यवस्थित नाहीये, की जे जास्त स्पेंड करू शकत नाहीत क्लासेसवरती किंवा इथे राहण्यासाठी? मला असं वाटतं की अशा मुलांनी ऑनलाईन मध्ये प्रिफरन्स दिला पाहिजे. पण हे करताना खरंच माझ्या घरात इंटरनेट आहे का, लाईट आहे का, इकडे फोकस करणं गरजेचं. थोडीफार इन्व्हेस्टमेंट तर लागतेच. बघा, आज कुठलाही व्यवसाय करायचा असेल तरी इन्व्हेस्टमेंट ही लागते. आणि जर तुम्हाला IT मध्ये लाखोंचं पॅकेज पाहिजे आणि जर तुमचा लॅपटॉप नीट चालत नाही किंवा तोले ब्रँड न्यू आहे पण लाईटच नाहीये किंवा इंटरनेट नाहीये तुमच्या घरी, मग हे असं असेल तर तुमची प्रॅक्टिस नाही होणार. ऍटलीस्ट असं एखादं लोकेशन पाहिजे तिथे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात, हे महत्वाचे. बरोबर. आता याला जोडून मला अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की क्लासेस करायचेत
ऑनलाईन असतील किंवा ऑफलाईन असतील क्लासेस करायचे, परंतु सगळेच क्लासेस चांगले असतात असं नाही. काही क्लास असेही असतात की जे फक्त मोठी मोठी स्वप्न दाखवतात विद्यार्थ्यांना, प्लेसमेंट्स दाखवतात किंवा वेगळ्या गोष्टी दाखवतात. मुलगा त्याच्यावरती विश्वास ठेवतो, ते क्लासेस जॉईन करतो, पण नंतर क्लासेस जॉईन केल्याच्या नंतर त्याला समजतं अरे हे तर वेगळंच काहीतरी आहे. ज्या एक्सपेक्टेशन्स त्याने ठेवलेल्या होत्या त्या एक्सपेक्टेशन्स मीट होत नाहीत आणि मग नंतर पश्चातापच हाती लागतो. तर एखाद्या विद्यार्थ्याला जर आज एखादा क्लास जॉईन करायचा असेल तर त्याने काय 3-4 गोष्टी पाहिल्या पाहिजेत की त्याला त्याची फसवणूक होणार नाही. बरोबर, अगदी करेक्ट. ॲक्च्युली मार्केटमध्ये सर्रास ह्या गोष्टी चालत, आपल्याला ॲक्सेप्ट करायला काही वावगं नाही आहे. पण मला असं वाटतं की व्हिजिट केलं पाहिजे. मला कॉल आलाय हिंदीतून अर्धा 1 तास आणि मग मी बस भरून टाकले पैसे, कारण माझ्याकडे खूप पैसा आहे आणि मला खूप मोठी आशा आहे की माझ्याकडे डिग्री आहे आणि माझं प्लेसमेंट होऊन जाईल. तर या आशेवरती न राहता त्या प्लेसला व्हिजिट केली पाहिजे. महत्त्वाची गोष्ट ही आहे की जर आज मी महाराष्ट्रात राहतोय तर मला क्लासमध्ये जर उद्या प्लेसमेंटचा प्रॉब्लेम होत असेल तर मला तिथं दरवाजा ठोकायला समोर लोक आहे का हे बघणं गरजेचं आहे खूप. की ठीक आहे यार, मला नाही इंटरव्ह्यू क्रॅक झाला, 1 नाही 2 नाही झाले क्रॅक, पण मला त्याच्यानंतरही हेल्प करायला समोर लोक आहेत का. आणि हे सगळं करताना आपल्या फॅमिलीला सोबत ठेवलं पाहिजे. आई असेल, वडील असेल, भाऊ बहीण असेल, समजूतदार चुलते असतील, यांना घेऊन गेलं पाहिजे. कारण की तुम्हाला सगळेच म्हणजे अनुभव नाही आहेत आयुष्यातले. तुम्ही आत्ताशी तुमचं करिअर सुरू करता, पण जे आयुष्यात ऑलरेडी काहीतरी बनलेत, कामं करतात, पैसे कमवतात, अशा लोकांना तुम्ही सोबत ठेवा जेणेकरून ते तुमचं थर्ड आय चेकिंग असेल. बरोबर की ठीक आहे यार, चला व्यक्ती सांगतोय हे बरोबर वाटलं, हे नाही वाटलं. आणि नेहमी लक्षात ठेवा, एखादा व्यक्ती तुमच्याशी फर्स्ट मीटिंग मध्ये खोटं बोलेल, दुसऱ्यामध्ये बोलेल, तिसरा तो कधीच नाही बोलणार, तो कॅच होईल. त्यामुळे मॅक्झिमम कम्युनिकेशन ठेवा. तुमचे डाऊट्स तुम्ही 2दा 3दा भेटा लोकांना आणि विचारा. कारण की कसं होतं, तिसऱ्यांदा माणूस नाही खोटं बोलू शकत, तो कॅच होतो. ज्या ठिकाणी असं सांगितलं जातं ना गॅरंटीड जॉब होईल किंवा लिहून दिलं जाईल, खरं तर त्याच्यावर खरं विश्वास ठेवू नका. प्रॅक्टिकल फॅक्ट आहे की 3-4 इंटरव्ह्यू राऊंड झाल्याशिवाय कोणी तुम्हाला 4 पैसे देणार नाही, सांगू शकत नाही. तो इंटरव्ह्यू तुम्हालाच द्यायचा आहे. करेक्ट. आणि फ्रंट डोअर एंट्रीवरती भर द्या. आजकाल लिटरली असं झालंय ना सर की हे पैसे आणि जॉब असं झालं, पण उद्या तुम्हाला ते काम झेपल याची काय गॅरंटी आहे. भेटतात का जॉब? आरामात. बरं, आरामात भेटतात. आज तुम्ही मला सांगा ना सर, पैसा कोणाला नकोय. आज समजा मला 1 लाख दिले आणि मी तुम्हाला म्हटलं की सर तुम्हाला 50 देते, तर तुम्ही नको म्हणणार आहेत का? नाही, मी म्हणाल द्या. पण याच्यामध्ये भरला जातो तो स्टुडंट आणि त्याचे आई वडील, कारण तो स्वतः कमवणारा नाहीये. कदाचित त्याला आज ना उद्या दुसरा छोटा मोठा जॉब मिळेल, पण आई वडिलांनी एवढ्या कष्टाने कमवलेले लाखो रुपये व्हायला चालले. मग अशा कंडिशन मध्ये तो विद्यार्थी थोडासा मन मोकळं करतो की खरंच टाइमपास झालाय आणि मग तो ऍक्सेप्ट करतो. कारण 2-3 इंटरव्ह्यू दिला तर लक्षात येऊन जाते की अरे आपण अभ्यास नाही केला. या कंडिशन मध्ये आमचा रोल काय असतो की त्याला मेंटली स्टेबल करणं पाहिलं. बाबा तुला काय येतं ते तुम्हाला आधी सांग की तुला काय येतं, मग त्याला डिरेक्शन देणं, त्याला थोडंसं अजून शेप देणं, त्याकडून प्रॅक्टिस करून घेणं आणि मग त्याला त्याच्या लेवलने जॉब कॉल देणं, हे आम्ही करतो. आणि आयटी मध्ये अजून एक गोष्ट मी पाहिलेली आहे की भलेही त्याला स्टार्ट कमी भेटलेला आहे, बट आयटी मध्ये ग्रोथ एक्सपोनेन्शियल होते. एक्झॅक्टली. जसं की मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये आता मी मेकॅनिकल बॅकग्राऊंडचा आहे, बट माझे खूप सारे फ्रेंड्स आयटी मध्ये आहेत. आता दुसऱ्या कुठल्याही नॉन आयटी सेक्टरमध्ये तुमचं अॅन्युअल अप्रेझल जे होतं 5%, 6%, 7%, आणि जर कंपनी स्विच कराल तर 15% मॅक्स 17-18% होतं. बट आयटी मध्ये ज्यावेळेस जॉब स्विच करतात त्यावेळेस त्याला काही लिमिटच नाहीये, अजिबात नाही. जर मी असे खूप सारे एक्झाम्पल्स पाहिलेत की त्याला पॅकेज होतं 3 लाखाचं आणि त्यानंतर पॅकेज घेतलं 20 लाखाचं 2 वर्षाच्या, पण 2-3 वर्ष त्याने तिथं मन लावून काम केलं, समजून घेतलं, शिकून घेतलं, त्याच्या स्किल्स इम्प्रूव्ह केल्या आणि नंतर 3 वर्षानंतर 3 लाखावरून 15-20 लाखाचं पॅकेज आरामात त्यांना मिळू शकतं. ही पॉवर आयटीची असं. एक्झॅक्टली. कारण ते सगळं स्किल सेट वरती चालतं. आज जर तुम्हाला बेसिक वरती काम येते आणि उद्या जर तुम्हाला ऍडव्हान्स म्हणजे जसं फ्रेमवर्क यायला लागले, ऑब्व्हियसली कंपनी का नाही देणार. त्या म्हणजे थोडक्यात काय की एखादा एम्प्लॉई त्याच्या पगाराच्या 10 पटीने ज्यावेळेस काम करेल, कमवून देईल, त्यावेळेस कंपनी तेवढा पगार देणार आहे ना. जर तुम्ही तेवढं कामच नाही करू शकलं तर ते तेवढा पगार का देईल. त्यासाठी कॅपेबल होण्यावरती फोकस असला पाहिजे. हा नाही विचार केला पाहिजे की यार मला कमी भेटलं किंवा ह्याला कमी भेटलं, ते वाढणार आहे आणि हाच तर डिफरन्स आहे. करेक्ट. हे समजून घेणं गरजेचं आहे. मॅक्झिमम मुलांचं कसं असतं ना, खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी. मी इंजिनिअरिंग केलं, VIT, MIT, भरपूर काही, आणि मग मला एवढं पाहिजे. ठीक आहे, आय अग्री, तुम्ही 6 लाख नाही 10 लाख इंजिनिअरिंगला खर्च केला, अग्री विथ दॅट. पण इंजिनिअरिंगने डिग्री दिली आहे, तुम्हाला त्याच्यामधून मार्क्स दिलेत. इंजिनिअरिंग हे नाही शिकवलं की डेटा अनालिसिसचं काम असं करायचं, डेटा सायन्स वाल्याचं काम असं करायचं.
ते तुम्हाला ऍडिशनल शिकावंच लागणार आहे. रिपोर्टिंग कसं करायचं, टूल्स कसे वापरायचे, प्रोजेक्ट कसे बनवायचे, हे तुम्हाला इकडूनच शिकायला भेटणार आहे. मग हे शिकण्यासाठी एवढं का तुम्ही हे करताय, कारण ते गरजेचं झालंय. आणि स्पेशलायझेशन वरती जास्त पगार मिळतो सर. असं मी म्हटलं ज्युनियर इंजिनियर, सॉफ्टवेअर इंजिनियर किंवा एंट्री लेवल इंजिनियर, त्याला पगार कमीच असतात. सुरुवात ही अशीच करावं लागते. त्यानंतर मग हळूहळू गोष्टी वाढतात. आपल्याला कॉलेजमधून फक्त डिग्री मिळते, कॉलेजमधून आपल्याला डिग्री मिळते, 4 वर्ष तुम्ही तिथे जाता कॉलेजला, तसेच बदल्यात तुम्हाला डिग्री मिळते. पण स्किल्सचं काय, आणि IT मध्ये जॉब करण्यासाठी कुठल्या कुठल्या स्किल्स लागतात मला तेही सांगा. अगदी करेक्ट प्रश्न विचारला तुम्ही. डिग्रीमध्ये कसं असतं ना सर, आपल्याला पास व्हायची घाई असते की मला 6 विषय आहेत, 5 विषय आहेत आणि बॅक टू बॅक पेपर आहे, मला काढायचे आणि आपण तेवढ्या पुरतं करतो. आता जेन्युइनली सांगा, काही निवडक कॉलेज सोडलंय तर बाकीच्या कॉलेजमध्ये टीचर्स पण नसतात. 1-2 टीचर बिचारे ते शिकवतात, बाकीचं तुमचं तुम्ही करा. मग आता टीचर असून काही विषय नाही कळत, जसं SSDC वगैरे असे काही विषय आहेत, ते टीचर असून कळत नाही, नसल्यावर काय कळणार आहे. मग इथे काय होतं ना, एक गॅप तयार होते की एक विद्यार्थी जो टीचर सोबत कनेक्ट व्हायला पाहिजे, शिकायला पाहिजे, तो होत नाही जास्त. त्याचं नॉलेज, अभ्यास फक्त एक्झाम पुरता लिमिटेड राहतो की ते लोकल एडिशन पब्लिकेशनचे पुस्तके भेटतात पहा आपण. आय थिंक टेक्मॅक्स पब्लिकेशन, टेक्निकल पब्लिकेशन वाचले ते, निराली पब्लिकेशन. करेक्ट. आपण काय करतो, ते विकत पण नाही घेत, आपण प्रिंट करतो. एका पेजवर 4 पेजेस असं, बरोबर. आणि आपण ते प्रॅक्टिस करतो आणि तेवढ्या पुरतं आपण ते पास करतो. इंडस्ट्रीमध्ये काय चालतं ना सर, तुम्हाला क्वालिटीज चांगल्या असल्या पाहिजे तुमच्यामध्ये, इंग्लिश कम्युनिकेशन चांगलं पाहिजे, तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲटिट्यूड पाहिजे. आज एखादा प्रॉब्लेम आहे म्हणजे त्याला भिवून नाही पडायला पाहिजे की ठीक आहे हा प्रॉब्लेम आहे ना, मग याचे सोल्युशन काय असतील, ABCD, हेला बाय फॉरगेट केलं पाहिजे. जसं चायनीज लोक, जापनीज लोक, या लोकांच्या कामामध्ये फार कमी करेक्शन असतात. का माहिती का, की त्यांना एखादा टास्क मिळाला ना, ते त्याला अनालाइज करतात आधी, ते डायरेक्ट करायला सुरू करत नाही. ते आधी तासभर काय करणार की हे जर टास्क आहे ना, हे सॉल्व्ह करण्यासाठी मी किती मेथडनी करू शकतो, आणि नंतर ज्या मेथडनी कमी वेळ लागणार आहे ती घेऊन ते सॉल्व्ह करतात. म्हणजे काय की तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्याचे चान्सेस जास्त पटीने वाढले, कदाचित तो फेल होऊच शकत नाही. बरोबर. आपण इंडियन काय करतो, जसाही प्रॉब्लेम मिळाला तुटून पडतो, लगेच विचार करत नाही की यार मला ह्याला कसं सॉल्व्ह करायचं. हा मेन प्रॉब्लेम. जसं की वायवामध्ये प्रश्न विचारला, लगेच उत्तर दिलं, इतक्या घाईत उत्तर की अगदी चुकीचं, आणि मग बाहेरून मी एवढं कॉन्फिडंटली बोललो, मला एवढे कमी मार्क. अरे बाळा, पण तू विचार न करताच बोलला, त्याला रिॲक्शन म्हणायचं. बरोबर. पण जर तू विचार केला, पॉज घेतला आणि जर तू बोललास, त्याला रिस्पॉन्स म्हणायचा. तर या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि इकडे कुठेतरी कोणी फोकसच नाही करत. तर मला स्किल्स वरती इम्प्रूव्हमेंट, तर हे गरजेचं आहे. त्यानंतर मेन आहे कोडिंग स्किल. सो मला काय म्हणायचंय की ते समजून घेतलं गेलं पाहिजे की HR शूज मध्ये उभं राहिलं पाहिजे की HR आज माझ्या ठिकाणी जर असतं तर काय केलं असतं, की मला हार्ड वर्किंग एम्प्लॉई मिळाला पाहिजे, मला वेळेवर येणारा मिळाला पाहिजे, सगळं स्किल पण असणारा पाहिजे, दांडी मारायची असेल तर इन्फॉर्म करणारा पाहिजे. या काही बेसिक गोष्टी HR हँडल करता आल्या पाहिजे. दुसरी गोष्ट, जर पगार कमी असेल तर मला कधी वाढेल आणि काय रोड मॅप हे विचारलं पाहिजे. आपला प्रॉब्लेम काय, नाही पगार लय कमी आहे, मला नाही करायचं. अरे पण तो वाढेल कसा, पॉझिटिव्ह प्रश्न विचारा तुम्ही, रोड मॅप विचारा, ते का नाही सांगणार. तर ह्या गोष्टी मला ह्याला HR रिलेटेड स्किल म्हणायचं, हे आपण शिकणं गरजेचं आहे. तर हे मेजर पार्ट आहे ना, जे कॉलेज बसून तुम्हाला नाही शिकू शकत, कारण क्राऊड फार मोठा आहे. आज किती नाही म्हटलं तर एखाद्या कॉलेजची जर क्षमता 60 असेल तर 120 आरामच भरलेले असतातच ना सर. मग तो एक टीचर किती मुलांना वेळ देणार आहे, ऑब्व्हियसली देऊ नाही शकत. मग होतं असं की काही चांगले मुलं प्लेस होतात. आता चांगले मुलं प्लेस होण्यामागे काय कारण आहे ते बघणं गरजेचं आहे. मुलांचा काय प्रॉब्लेम आहे, त्याचं झालं, माझं नाही झालं, आमच्यासोबत अनफेअर झालं. अरे पण ज्याचं झालं त्याने काय केलं हे बघणं गरजेचं आहे ना. त्याने काहीतरी हातपाय मारले असतील, त्याने अभ्यास केला असेल, त्याने कोडिंग, ज्या जावाच्या इंटरव्ह्यूसाठी तुम्ही बसतात त्याला तोही बसलाय, बरोबर. मग त्याला कसं आलं, मग ते येण्यासाठी त्याने काय वेगळं केलं हे मीही करणं गरजेचं आहे. हे 4 फॅक्टर्स आहेत की हे कॉलेजमध्ये शिकायला मिळत नाही. हे इन्स्टिट्यूट तुम्हाला प्रॉपरली शिकवतात आणि तो वेळही देतात. आणि 10-12च्या बॅच साईज मध्ये हे क्वाईट पॉसिबल आहे. हा पुन्हा अगदी 60ची बॅच असेल किंवा 40ची असेल तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे, कारण मॅक्झिमम क्लासेसमध्ये ते केलं जातं. पण आपला टाईप समजून घेणं गरजेचं आहे की नाही बाबा मी पहिल्या 10 मध्येही नाहीये, तर मला थोडंसं पर्सनलाइज अटेन्शन देऊन शिकवणारी टीम पाहिजे, आणि जिने मला हे समजून घेतलं गेलं पाहिजे की नाही मला ह्या गोष्टी येत नाही ना, थोडासा अजून वेळ दिला पाहिजे. ह्या डिफरन्स आहे. आणि त्यामुळे मग इकडून जास्त पटकन प्लेसमेंट होऊन जातात. बरोबर. तुम्ही जे बोललात आता त्याच्यामध्ये मला 2 गोष्टी अजून ऍड करायच्यात.
एक तर फॅक्टर हा आहे की ज्यामध्ये टीचर्सच नाही आहेत. बट खूप साऱ्या कॉलेजेसमध्ये असं देखील मी पाहिलंय की टीचर आहेत, क्लासेस देखील होत आहेत, बट स्टुडंट्स ते क्लासेस अटेंडच करत नाहीत. स्टुडंट्स बिझी आहेत क्रिकेट ग्राउंडवरती, स्टुडंट्स बिझी आहेत ते जे काही इव्हेंट्स वगैरे होतात त्याच्या प्लॅनिंगमध्ये बिझी आहेत, किंवा बाकीच्या दुसऱ्या गोष्टींमध्ये स्टुडंट्स बिझी आहेत. आणि ते कॉलेज थोडं स्ट्रिक्ट नाही आहे की अटेंडन्स मॅन्डेटरी आहे. हे माझ्याच कॉलेजचं एक्झाम्पल आहे. आमचे ते क्लासेस सगळे व्हायचे, कॉलेजेस सगळे लेक्चर्स सगळे व्हायचे, बट लेक्चरमध्ये सगळे बसत नव्हते, स्टुडंट दुसरीकडे असायचे. आणि दुसरा एक मला जोडून एक मुद्दा पण डिस्कस करायचा आणि प्रश्नही तुम्हाला विचारायचा आहे. तुम्ही म्हटलं की इथे गॅप आहे एज्युकेशनमध्ये आणि स्किल्समध्ये. अजून एक गॅप मुलांमध्ये असतो, तो असतो त्यांच्या वर्कमध्ये. म्हणजे समजा मी आज भले मला जॉब लागला, पण जॉब करत करत मी 1-2 वर्ष जॉब केला, मध्ये गॅप घेतला XYZ रिझन्स मध्ये, मे बी मेडिकल कंडिशनमुळे जॉब घेतला असेल, घरामध्ये लग्न असेल किंवा काही असेल, गॅप घेतला. पण मला परत रिजॉईन करायचंय किंवा मला परत स्विच करायचंय एका नॉन IT कंपनीमधून IT कंपनीमध्ये. तर हा गॅप कसा जस्टिफाय करायचा आणि त्या गॅपला कसं नाही का त्या HR राऊंडमध्ये, इंटरव्ह्यूमध्ये कशा प्रकारे त्याच्यामुळं तो जॉब नाही मिळणार मला असं नाही झालं पाहिजे. तर हे गॅपला कसं मॅनेज करायचं ते पण सांगा मला. बरोबर. आता मी तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देते की जिथं मुलं टंगळमंगळ करतात. आता मी तुम्हाला एक साधं एक्झाम्पल देते सर. समजा एखादी नदी आहे, ठीक आहे, रिव्हर आहे, ती जोपर्यंत तिच्या रूल प्रमाणे चालली, शिस्तीत चालली, तोवर ती खूप छान आहे. पण जर असं झालं की तिने ठरवलं की मला माझी शिस्त ब्रेक करायची, तर काय होईल? पुरेल घरं वाहून जातील, माती वाहून जाईल, बरोबर, जनजीवन विस्कळीत होऊन जाईल. तर जे मुलं अभ्यास न करता ह्या सगळ्या गोष्टी करतात, तर कदाचित त्यांना त्यांच्या आयुष्यात ज्या गोष्टी हव्यात कदाचित त्या लवकर नाही मिळणार, कारण ते डिसिप्लिन मध्ये नाही. आज तुम्ही कुठलेही आर्मी रिटायर्ड ऑफिसरची फॅमिली बघा, कसं असतं ना, आर्मी सोडून देऊन सुद्धा ते फार डिसिप्लिन असतात. त्यामुळे त्यांच्या लाईफमध्ये त्यांनी कमवलेला पैसा असेल, प्रॉपर्टी असेल, हे खूप व्यवस्थितपणे वेल रिइन्व्हेस्ट किंवा मॅनेज केलेले असते. तुम्ही नेहमी ऑब्झर्व करा, पोरांना पण शिस्त असते, त्यांची मुलं चांगले एज्युकेशन घेत असतात. कशामुळे? डिसिप्लिन. आणि डिसिप्लिन हे पेबॅक खूप लवकर करतं, पण जर ते नसेल ना तर तेवढंच लेट पण करतं. ही विसरता कामा नये. सो जे मुलं टंगळमंगळ करतात, आता बऱ्याच पब्लिकचा असा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे की बॅक बेंचर बिझनेस करतात, फ्रंट बेंचर करत नाही. असं काय नाही सर, मी फ्रंट बेंचर होते असं काही नाहीये. हे सगळं आपल्या कष्टांवरती. आज जर मी काही गोष्टींमध्ये शिस्त बाळगली तर ते मला आज पे बॅक करेल. त्याचं मी तुम्हाला छान एक्झाम्पल देते. विद्यार्थ्यांचं, त्यांना पटेल असं, ठीक आहे, 5-6 विद्यार्थ्यांना एक टास्क मिळतो की तुम्हाला या गावातून एक लाकडाचा ओंडका दुसऱ्या गावात घेऊन जायचं, ठीक आहे, आणि बराच मोठं लाकूड असतं ते, ठीक आहे, सगळे घेऊन चालायला लागतात. रस्त्यामध्ये ना एकाला असं वाटतं की अरे हे खूप जड आहे, मी याला थोडं कट करतो. तो काय करतो, थांबून कट करतो. म्हणजे काय होतं, त्याचं वजन हलकं होतं, त्याला लय भारी वाटतं की वाव. थोडंसं पुढं गेल्यावरती तो काय करतो, यार अजून कंटाळा आलाय, आता चालवतच नाहीये, मी अजून थोडा कट करतो. असं तो 2-3 वेळा करतो. पण सोबत बाकीचे गपचूप आपले चाललेले आहेत, ठीक आहे. रस्त्यामध्ये मध्येच एक मोठा खड्डा येतो, आणि तो खड्डा पार करण्यासाठी फक्त एकच पर्याय असतो. कुठला? की ते लाकूड त्या खड्ड्यात टेकवणे आणि पुढे जाणे, तरच आपण त्या गावाला पोहोचू शकतो. मग हा जो मित्र आहे ज्याने कट केलंय तिथेच राहतो, बाकीचे पुढे जातात. आपल्याला जी सवय लागली ना सर की सब्जेक्टमध्ये ह्या ऑप्शनला ठेवा, ते ऑप्शनला ठेवा, हा चॅप्टर ऑप्शनला ठेवा, हा नेहमी घातक आहे सर. आणि काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की यार मी एवढा हुशार आहे, माझ्यासोबतच असं घडतं. नाही, हार नका मानू, कारण ते तुमचे पेशन्स वाढलेले आहेत. बरोबर. ते तुम्हाला नक्कीच आयुष्यात कुठे ना कुठे, जसं मी नेहमी म्हणते की एज्युकेशन कधीच व्हायला जात नाही. आणि त्यामुळं कोणीही काही ऑप्शनला नाही ठेवलं पाहिजे. शिस्त ही आयुष्यात फार गरजेची आहे. त्यामुळे जे मुलं टंगळमंगळ करतात त्यांना कदाचित त्या गोष्टी थोड्या लेट मिळतील, पण जे मुलं सिन्सिअरली करतात त्यांना तो जॉब अर्ली मिळतो. बरोबर. हे तुमचं पहिलं क्वेश्चनचा आन्सर. आणि दुसरा क्वेश्चन तुम्ही हा विचारला की गॅप. आता बघा कसं आहे ना, मला जेन्युइनली सांगा की आज मला जॉब करायचा आहे का व्यवसाय करायचा, ही माझी चॉईस आहे. बरोबर. जर मला नाही करायचा जॉब, मला कोणी येऊन विचारतं का नाही करायचा, माझं सर्वायवल आहे, कदाचित मला नाही गरज आहे, पण मला आज जॉब करायचा आहे, माझ्या चॉईसने करायचा आहे, तर त्यासाठी माझ्याकडे आत्ता काय स्किल आहे हे समोरचं बघतो. बरोबर आहे, कारण मला आत्ता नीड आहे. त्यामुळं असं कोणी लिहिलंय की माझा गॅप आहे मी तुला घेणार नाही. बरोबर.
कंपन्या ह्या लोकांना घेण्यासाठी चाललेल्या असतात, कारण कंपन्या दोनच लॉजिकवरती चालतात. पहिलं पैसा आणि दुसरं लोक. पैसा मॅनेजेबल आहे कारण बँका आहेत, बँका लोन देणार आहेत, सगळं काही करणार आहेत. पण माणसं मॅनेजेबल नसतात, माणसांचं काम माणसंच करतात. लोक येतात तर लोक सोडून पण जातात. मग त्या ठिकाणी नवीन लोक जर घ्यायचे असतील तर ऑब्व्हियसली स्किल मॅटर करतं. पण प्रॉब्लेम कुठं होतो की आपण त्या गॅपला एवढं स्वतःला हे करून घेतलंय ना की गॅप माझं काय होईल का नाही. निगेटिव्ह थॉट प्रोसेसने आपल्या मनामध्ये एवढं निगेटिव्हिटी भरले की नाही यार मी नकोच करू प्रिपरेशन. मला असं म्हणायचं की आज मला जॉब हवा आहे ना, आज मी प्रिपेअर केले, आज मला जॉब द्या. इतकं सिम्पल ठेवलं पाहिजे, कारण आज मला नीड आहे. बघा सर, एज्युकेशन आणि स्किलच्या पुढे जाऊन गरज मॅटर करते. तुम्ही तुमची नीड समजून सांगा एचआरला की नाही मला एवढी नीड आहे ना की मी 2 वर्ष तरी सोडून जात नाही. का नाही घेणार तो? कारण कंपन्यांमध्ये त्या व्यक्तीला ट्रेनिंग चांगलं भेटतं ज्याला नीड आहे. समजा आज तुम्ही मॅरिड आहे, तुम्हाला पैशांची फार गरज आहे, तुम्ही का नाही म्हणजे नाहीच विचार करणार सोडायचा. तुम्हाला किती ओरडू द्या समोरच्याने, 4 तास जास्त काम करून घेऊ द्या, हे दाखवणं गरजेचं आहे. आणि ह्याला हँडलिंग स्किल म्हणतात. एचआरला हँडल करता आलं पाहिजे. बरेच मुलांचं काय होतं, असं माझं हे झालं माझं, आणि हे सगळं का होतं माहितीये का, कारण आपला सल्लागार तर आपल्या शेजारी ना, आपला मित्र आहे बेरोजगार, तोच आपल्याला सांगतो तुझं काय होणार नाही. यापेक्षा तुम्ही चांगल्या मेंटॉर सोबत राहा, काउन्सिलर सोबत राहा, सल्ला घ्या. जसं की हेल्थ केअरमध्ये मेंटल हेल्थसाठी सुद्धा सल्लागार असतात. या गोष्टीचं पण एज्युकेशन काउन्सिलर आहेत ना, तुम्ही त्यांचे सल्ले घ्या. बाबा आता सध्या काय चाललंय मार्केटमध्ये, काय रोडमॅप आहे, मी कसं रिप्रेझेंट करू, आणि यावेळी तुम्ही एंट्री घेण्यावर प्रिफरन्स द्या. नाहीतर तुम्ही आज असं म्हणाल की माझे एक्सपेन्सेस 4 लाख आहेत तर मला एवढं पॅकेज द्या, तेवढं नॉलेज जर नसेल तर एवढं नाही भेटणार. सुरुवात तर होईल, बरोबर, इकडे फोकस करा. मग का नाही होणार? सो तो थोडासा माइंडसेट बदलण्यावरती फोकस केला पाहिजे. पण यासाठी आता तो शॉर्टकट नाही केला पाहिजे की लगेच मी एक्सपिरियन्स लावला आणि मला एवढं भारी भेटलं. ते काम तुम्हाला जमणारच नाही. 3 महिन्यांनी ती कंपनी हाकलूनच देणार आहे. आणि मला तर माझ्या अनुभवाप्रमाणे खूप खराब पद्धतीने हाकलून दिलं जातं, खूप खराब पद्धतीने, कारण तुम्ही वेळ वेस्ट केलाय. बरोबर, वेळ टाइम इज इक्वल टू मनीच आहे ना शेवटी. तुम्ही एखाद्याचा वेळ वेस्ट केला, त्याचा विश्वासघात केलाय, तर तुम्हाला काय चांगल्या पद्धतीने हाकलून देणार आहे. सो त्यापेक्षा फेक गोष्टी करण्यापेक्षा जरी गॅप आहे तर मला IT मध्ये एंट्री कशी मिळेल इकडे फोकस करून स्किल अपग्रेड करा आणि मग फ्रेश स्किल घेऊन पुढे जा. हे करणं गरजेचं आहे. त्या गोष्टीचा बाव नाही करायचा सर. बरोबर. अजून एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की 2025 संपेल, 2026 मध्ये कुठल्या स्किल्स तुम्हाला वाटतायत की ज्या खूप इम्पॉर्टंट असणार आहेत आणि 2026 मध्ये IT क्षेत्र कसं ग्रो करेल? AI रिलेटेड जे काही टूल्स आहेत ते शिकण्यावरती फोकस केला पाहिजे, पण ते कॉपी पेस्ट करण्यावरती नाही केला पाहिजे. म्हणजे मी आज जर विद्यार्थी आहे आणि मी जाऊन प्रश्न टाकला आणि मला उत्तर आलं, मी कॉपी पेस्ट केलं, हा चुकीचा अप्रोच आहे सर. आधी मला ती लँग्वेज आलीच पाहिजे. समजा पायथन प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, त्याला मला सगळं आलं पाहिजे. ठीक आहे, मी डोळे झाकून प्राईम नंबरचा कोड लिहिते, तरच मग नंतर चान्सेस आहेत की चला मी ठीक आहे मला माहिती ऑलरेडी तर मी कॉपी केलं. दॅट इज कॉल्ड एज यूज ऑफ AI. पण जर तुम्हाला पायथनचं काहीच माहित नाही कोडिंग आणि तुम्ही डायरेक्ट कॉपी करता, ही झाली कॉपी. मिसयूज ऑफ AI हे अवॉइड केलं पाहिजे. त्यानंतर जे रिजनरेटिव्ह जॉब आहे, म्हणजे जे नवीन काहीतरी क्रिएट करतात तिकडे फोकस करणं गरजेचं आहे. जसं डेव्हलपमेंट, जसं की हॉटेलचा कुक आहे, नाही बदलू शकत, तसं IT मध्ये डेव्हलपर आहे, त्याची रिप्लेसमेंट नाही होऊ शकत. नाही, मी तर ऐकलंय की काहीतरी असे AI देखील आलेत जे AI डेव्हलपमेंट देखील करतात, कोड देखील लिहितात. ऑब्व्हियसली अगदी करेक्ट आहे, पण पूर्णपणे कस्टमाइज नाही होऊ शकत. जसं की क्लायंट रिक्वायरमेंट गॅदरिंग आहे सर, तुम्हाला तिथं माणूसच लागणार आहे. रिक्वायरमेंट डिस्ट्रीब्युशन माणूस लागणार आहे, सोल्युशन आर्किटेक्ट, प्लॅनिंग माणूसच लागणार आहे. अशा एन नंबर ऑफ गोष्टीज आहे. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट कशी ना सर, जसं की सर्व्हर रिलेटेड, समजा क्लाउड सर्व्हर आहे, तिथं तुम्हाला व्यक्तीच लागतो सर्व्हर हँडल करायला. कारण एखादी मोठी कंपनी ज्यांचा सेल्स किंवा एखादा तुम्ही एक मल्टीनॅशनल लेवलचं शॉप, कपड्याचं शॉप पकडा, तिथे सारखे ट्रान्झॅक्शन चालूच आहेत, ते थोडाही वेळ कमी येता कामा नये. तर अशा खूप साऱ्या गोष्टी किंवा स्ट्रॅटेजी लिहिणं, जसं की झोमॅटोचं बेस्ट एक्झाम्पल आहे. झोमॅटो काय करतं, समजा आता आपल्या एरियात हडपसरमध्ये पाऊस येणार आहे, ठीक आहे, तर मग ते तिथल्या एरियाचा रेट वाढवतं. मग ह्याला कन्सिस्टंट मॉनिटरिंग पाहिजे की आजचं वेदर कसं आहे, मग कुठले लोक काय बुक करतात, आणि त्याच्यानंतर ही थॉट प्रोसेस येणार कुठून, हे AI नाही देणार तुम्हाला. AI लाईव्ह तुम्हाला नाही सांगू शकत. आणि अशी AI खूप महागडे पण असतात, कदाचित आपण ते अफोर्ड पण नाही करू शकत. सो काही अशा ज्या गोष्टी आहेत, जसं की वेबसाईट असेल किंवा ऍप्लिकेशन असेल, यासाठी डेव्हलपरची गरज लागते. आणि असं हाय एंड ऍप्लिकेशन एखादं बनवायचं असेल तर त्याला एक्सपिरियन्सच डेव्हलपर लागतो. जसं की एखादी वेबसाईट आहे आणि तिचं लोडिंग टाइम फार जास्त आहे, म्हणजे समजा मी अमेझॉनवरती आपल्याला दिवाळीमध्ये त्या टाइम मध्ये त्या ऑफर मध्येच ते शूज बाय करायचे, पण ती लोडच होत नाही. बरोबर, किती नुकसान होईल अमेझॉनचं. बरोबर, खूप जास्त. पण ती विदिन अ सेकंड, फ्रॅक्शन ऑफ सेकंड जर ओपन होते
तर किती जास्त सेल होईल. याच्यासाठी सुद्धा एक्सपिरियन्स डेव्हलपर लागतात. ऍक्सेप्टन्स, की एखादी गोष्ट मला नाही येत तर मी ऍक्सेप्ट केली पाहिजे की मला नाही येत. हीच शिकण्याची पहिली स्टेज आहे. तरी आजकाल कसं झालं की मला सगळंच येतं असे म्हणणाऱ्यांनाच काही येत नाही. सो मला असं वाटतं तुम्हाला किती येऊ द्या. आज मी स्वतःही एक लर्नर आहे. आज तुमच्याकडून मला 4 गोष्टी शिकायला भेटतात. पण यासोबतच मी असं नाही ॲटिट्यूड ठेवू शकत की नाही मला सगळं माहिती आहे. असं होत नाही. एव्हरीडे आपण नवीन गोष्ट शिकलोच पाहिजे आणि तो आपला मोटिव्ह पाहिजे. सो इथून पुढच्या 2026 जर नवीन तुम्ही बघताय IT मध्ये तर AI टूल शिकण्यावरती फोकस करा. जे मशीन लर्निंगचे कॉन्सेप्ट आहे त्यावरती वर्क करा, कारण ते हायस्ट पेईंग आहे. त्यानंतर क्लाउड सर्व्हिसेस शिका. जर कोणीची लय भीती वाटते तर तुम्ही क्लाउडमध्ये सपोर्टची कामं करा. मग तिथं ही मेंटॅलिटी नको की 9 to 6 पाहिजे. मग क्लायंट सपोर्ट हा कुठल्या त्याच्या वेळेप्रमाणे असेल, इकडे लक्ष देणं गरजेचं आहे. इंग्लिश कम्युनिकेशन फ्लुएन्सीवरती फोकस करा. ही मेन गोष्टी आहेत. त्यानंतर डेटावरती आता पूर्ण जगच ड्राईव्ह होते. त्या रिलेटेड काही कोर्सेस असतात तर ते तुम्ही करा. सो इकडे फोकस करणं म्हणजे जे चालू आहे मार्केटमध्ये तिथं फोकस करा. जे आउटडेटेड आहे, समजा PHP आहे किंवा बरेच लोक म्हणतात DSA वरती हायरिंग करणारे कंपन्या फार मोजक्या आहेत. DSA म्हणजे बेसिक कन्सेप्ट, डेटा स्ट्रक्चर, अल्गोरिदम म्हणजे बेसिक कन्सेप्ट आहेत. पण बेसिक वरती बेसिकच टाईपचा जॉब मिळतो जिथं कंपनी ठरवते की तुम्ही काय प्रोफाईलवरती काम करायचं. पण जर तुम्ही स्पेशलायझेशन केलं जसं की फुल स्टॅक डेव्हलपमेंट तर तुम्हाला फुल स्टॅकचंच पॅकेज मिळतं स्पेशलायझेशन वाला. तिथं कंपनी नाही ठरवत की तू हे बेसिक काम करायचं, तो मार्केट स्टँडर्ड असेल. एक्झॅक्टली. समजा तुम्ही म्हटलं की मला BDM बनायचं, तुम्ही BDM साठीच स्किल सेट घ्या. पण जर तुमच्याकडे काहीच नाही मला जॉब द्या तर ते तुम्हाला बेसिकच जॉब देणार आहेत. त्यामुळे स्पेशलायझेशन महत्त्वाचं. जसं की डेटा सायन्स इन AI आहे का ML आहे, इकडं फोकस करा. AI/ML इंजिनियरची पोझिशन मिळते तर NLP किंवा जे मॅथमॅटिक्स किंवा स्टॅटिक्स आहे इकडं फोकस करा. याशिवाय तुम्हाला ते स्पेशलायझेशनमधून जास्त पैसा मिळणार नाही. जनरलाइज करायला जाल तर ते जनरलाइज राहील. नेव्हर गिव्ह दॅट चान्स टू मेक द चॉईसेस. तुम्ही चॉईसेस करा की मला हे शिकायचे आणि मला इथून एवढा पगार पाहिजे. तुम्हाला दुसरं सांगतोय की तू हे काम कर. मग ह्या भानगडीत काय होतं सर की भारी MNC तर मिळते पण याला तिथे दिले सपोर्टचं काम. पुन्हा 3.5 वर्षाने पुणेरी पॅटर्न त्याला लागतं परत तुमच्याकडे यावं लागतं. त्यासाठी आधी स्पेशलायझेशन करा. भले 6 महिने जास्त सही पण स्पेशलायझेशन करून हक्काने आपल्याला त्या टेक्नॉलॉजीवरती काम करता येतं आणि त्यावरती 2-3 वर्षांनी चांगली ग्रोथ मिळते. ओके, ग्रेट. आता अजून एक मला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की समजा आज मी करिअर माझं स्टार्ट केलं 3 लाखावरती आणि माझं गोल आहे की मला 1 CR पर्यंत जायचंय. तर IT मध्ये 1 CR पर्यंत जॉब पॅकेज जाणं, अॅन्युअल पॅकेज जाणं पॉसिबल आहे का? आणि जर असेल तर रोडमॅप कसा असला पाहिजे? खरं तर सर न्यूजपेपर तुम्ही वाचता, मीही वाचते. काही कॉलेजेसच्या प्लेसमेंटमध्ये असतं सर. पण मला जेन्युइनली सांगा, आपल्या महाराष्ट्रात एवढे कॉलेजेस आहेत, एवढे सगळे विद्यार्थी लाखो बाहेर पडतात, किती विद्यार्थी 1 CR घेतात? तो खूप कमी, खूपच कमी. मला वाटतं IITs मध्ये नाही. मला हे नाही म्हणायचं की पास आउट झालं 1 CR. मला हे म्हणायचं की स्टार्ट मी 3 लाखापासून करेल बट मला 1 CR पर्यंत 70-80 लाखापर्यंत किंवा CR क्रॉस करेपर्यंत किती वर्षांचा अनुभव लागेल, किती वर्षांचा एक्सपिरियन्स लागेल आणि मी काय स्किल्स अपग्रेड करत गेलो तर 1 CR पर्यंत पोहोचू शकेल. ओके, यासाठी ना आपल्याला एक रोड मॅप बनवावं लागेल सर. कारण पहिले तर आपल्याला हा रिसर्च करावा लागेल की ज्यांना 1 CR मिळते त्यांच्या पॉकेटमध्ये काय स्किल आहेत. बरोबर, रिव्हर्स इंजिनिअरिंग. मग 1 CR साठी मला काय स्किल सेट असला पाहिजे आणि तो काय लेवलचा आला पाहिजे याचं आपल्याला रोडमॅप ठरवावं लागेल. पहिली तर ही गोष्ट आहे. मग यामध्ये मला तर असं वाटतं जेन्युइनली की एका दिवसात कोणी एवढे सगळे स्किल नाही शिकू शकत. सो त्यासाठी आपण रोडमॅप केला पाहिजे की मला पहिल्या 5 वर्षामध्ये त्यातले ॲटलिस्ट 70% स्किल सेट कशी येते. मग त्या केसमध्ये पहिले 2 वर्ष हा विचार होता कामा नाही की मला एवढंच पॅकेज पाहिजे. मग सगळा फोकस त्या स्किलवरती पाहिजे. कारण त्या स्किलवरती तुम्ही तेवढं मोठं काम करणार आहे समोरच्या कंपनीचं. त्यानंतरच कुठे ती कंपनी तुमचा विचार करेल. बरोबर, कारण 1 CR म्हणजे तुम्ही 10 CR एवढं काम करून देताय तेव्हा 1 CR मिळते. बरोबर, मग 10 CR देण्यासाठी मला काय टेक्नॉलॉजीज पाहिजेत याचा अभ्यास करा. आणि हे खूप सोपं आहे सर. Naukri.com सगळ्यांच्या समोर असतं, सिम्पली हायर सगळ्यांच्या समोर आहे, Indeed सगळ्यांच्या समोर आहे. 5 मिनिटात फिल्टर लावलं की पॅकेज सकट येऊन जातं. मी माझ्या मुलांनाही तेच शिकवते की 1 CR मिळवणं फार अवघड नाहीये. रोडमॅप हा पाहिजे की पहिल्या 5 वर्षात त्यातले 70% स्किल सेट आले पाहिजे. मग त्यामध्ये एक्झाम्पल जर आपण पकडलं तर त्याच्यामध्ये काय असतं की समजा आज मी कोर जावा, ॲडव्हान्स जावा शिकले, हे झालं बेसिक, हे झाले कॉन्सेप्ट. पण मला जर काम करायचे तर कंपनी म्हणते फ्रेमवर्कवरती काम कर, स्प्रिंग बूट आलं पाहिजे, स्प्रिंग MVC आलं पाहिजे. मग आता मी डायरेक्ट स्प्रिंग MVC शिकले तर मला ते जमणार नाही. मला वेळ द्यायला लागेल की ठीक आहे चला पहिले 6 महिने मी बेसिक शिकले, पुढचं 6 महिने मी स्प्रिंग हायबरनेट शिकते, त्यामध्ये मी प्रोजेक्ट तयार करते, मग मी पुढे जाते. कदाचित त्यानंतर
तर मग समोरची कंपनी तुम्हाला अजून ॲडव्हान्स फ्रेमवर्क मागेल, जे मार्केटमध्ये फ्रीमध्ये सुद्धा अवेलेबल नाही आहे. कंपनी लेवलला एंटरप्राइजेस व्हर्जन असतात की जे पेड असतात. मग हे सगळे लोक कमवतात कुठून? तिथून तर कमवतात. पण जर फ्रीवालाच येत नसेल तर पेडवाला कसं काही? सो हा जो ट्रॅक आहे हा फॉलो करणं गरजेचं आहे. नाहीतर मला फक्त कोर्सच्या वेतन द्या 15 लाखाचं पॅकेज, असं नाही होऊ शकत. त्यासाठी तुम्हाला स्प्रिंगचे 7 मॉडेल्स पैकी 2 तरी माहिती पाहिजेत. एक डेटाबेस सोडून 3 डेटाबेस माहिती पाहिजे, कारण तुम्ही मग फ्लेक्झिबल झाला, मग समोरची कंपनी द्यायला पण रेडी होतं आणि हे सगळं असंच वर्क होतं. सो 1 CR साठी पहिले तर डेडलाईन्स मीट केल्या गेल्या पाहिजेत. म्हणजे समजा माझा हा टाईप आहे, काही झालं तरी 6ला घरी चालू पाहिजे. नाही होऊ शकत. आज जर माझा आउटपुट येत नाही, मी 12 वाजेपर्यंत जागा पाहिजे. आउटपुट आल्याशिवाय मी झोपणार नाही. हा माइंडसेट पाहिजे. जसं की आपण म्हणतो ना सर, की उद्योजकाने पहिले 3 वर्ष मेहनत टाकली पाहिजे किंवा रील स्टारने पहिले 3 वर्ष मेहनत टाकली पाहिजे. सेम तसंच आहे. IT जॉबसाठी पहिले 3 वर्ष एवढी मेहनत करा की फळाची अपेक्षा करूच नका, ते आपोआप येईल तुमच्याकडे. उलट मी तर म्हणते की सर एवढे इंटरव्ह्यूचे कॉल स्वतःहून अरेंज होतील की तुम्ही फक्त वेळ द्या. ठीक आहे. तुम्ही मला थोडंसं तुमच्या प्रवासाबद्दल देखील जाणून घ्यायचं आहे की तुम्ही आता हजारो शेकडो विद्यार्थ्यांना IT क्षेत्रामध्ये कशा प्रकारे प्रवास करायचा आहे, कशा प्रकारे एंटर करायचं आहे किंवा स्किल्स कशा आत्मसात करायचे आहेत, त्यातून प्लेसमेंट्स किंवा नोकरी जॉब्स कसे मिळवायचे त्यासाठी मार्गदर्शन करतायत. तर तुमची सुरुवात कशी झाली होती आणि तुम्ही या क्षेत्राकडे कशा वळालात, मला ते सांगा. याच्यामध्ये पहिलं कसं आहे ना की सर, आपण ज्यावेळी धक्के खातो, जसं की मी जयंती कातळी मॅडमचं एक्झाम्पल देईल की त्यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की मी फॉरेनला गेलो, आम्ही सेट झालो तिथं कामासाठी आणि आम्हाला मराठी जेवण नाही मिळालं. पूर्ण ब्रह्मच्या फाउंडर आहेत. आम्हाला आपलं साधं जेवण वरण भात नाही मिळाला, म्हणजे असं प्लेनमध्ये पण नाही अवेलेबल, कुठेच अवेलेबल नाही. तर आपण म्हणतो ना की म्हणजे आग लागली असं त्या बोलतात. आणि मग तिथून सुरुवात झाली त्या जर्नीची. खरं तर माझ्या केसमध्ये मी एक MIT इंजिनियर असूनही पहिले 3 वर्ष मला खूप स्ट्रगल करावं लागलं पहिल्या IT जॉबसाठी. आणि ते स्ट्रगल हेच होतं की आपण जसं खेड्यागावातून शहरात येतो, खूप आशा घेऊन येतो, आपण लाईक कन्सल्टन्सीला पैसे भरतो आणि ते ज्यावेळेस खरंच व्हायला गेलेले असं दिसतात. आणि ते असू नये, एका दुसरा कॉल मिळतोय सर, देत नाही असं नाही. पण ज्यावेळेस जाऊन हे कळतं ना की आपल्यामध्ये दम नाहीये, आपल्याला ते येत नाही, यार आपल्याला येत असतं तर आपलं काम झालं असतं, खूप वाईट वाटतं. बरोबर. तर मी हा विचार केला की हे जर माझ्यासोबत घडतंय ना तर आपल्या महाराष्ट्रातल्या खूप लोकांसोबत घडतंय. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की एक मोमेंट असाही येतो की जाऊ दे राहू द्या, गावाकडे जाऊन शेती केलेली बरी. पण मी ठरवलं नाही, हे नाही. कारण जर आपल्याला खरंच एखाद्याला यशस्वी बनवायचं आहे ना तर त्याला पहिली गोष्ट कॉन्फिडन्स द्यायला लागतो की आपण कॉन्फिडन्स दिला तर तो एंडिंगपर्यंत एफर्ट टाकतो, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर ट्रेनर प्रॉपरली दिले गेले तर का नाही कोडिंग येऊ शकत. आणि तिसरी गोष्ट, इंटरव्ह्यूचे कॉल जर शेड्यूल झाले तर सिलेक्शन का नाही होऊ शकत. आज जर फेल्युअर झालं तर कदाचित उद्या सक्सेस होईल, पुन्हा होईल. माझी स्टोरी ही आहे की ज्यावेळेस मी स्वतः शिकले तर मी पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये क्रॅक केलं. जसं मी तुम्हाला थोड्या वेळपूर्वी बोलले की इंग्लिश माझ्या डोक्यात फिक्स झालं की अरे मला कोणीतरी नावं ठेवलं नाही चालणार, मी शिकले. तसंच मी ठरवलं की नाही, मला पहिला IT जॉब पाहिजे ना, तर मी 4 महिन्यात तो मिळवला होता. कारण एका इंजिनियरमध्ये ते पेशन्स कॅपॅसिटी असते, बरोबर. सो मला असं वाटतं अशा कितीतरी महिला आहेत, अशा कितीतरी मुली आहेत, अशा कितीतरी मुलं आहेत की जे इंजिनियर आहेत, ते काबिल आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टींमुळं म्हणजे कन्सल्टन्सीज, गॅप, मिसगायडन्स, अनअवेअरनेस यामुळे त्यांच्यावरती खूप प्रॉब्लेम्स फेस होतात. इथून पुणेरी पॅटर्नची सुरुवात झाली. सो माझी मुलगी ज्यावेळेस 1.5 वर्षाची होती त्यावेळेस पुणेरी पॅटर्नची सुरुवात झाली. आणि आता ती माझ्यासोबत ऑफिसमध्ये कधी कधी येते पण. आणि एवढ्या मुलांना प्लेसमेंट देण्यामागे मी एकटीच नाही सर, माझी अख्खी टीम आहे. कुठल्याही मोठ्या गोष्टीला अख्ख्या टीमचा आधार लागतो. सो मग मला जे आतून वाटलं ना की नाही, मी एक स्टुडंट असताना मी काय फेस केलं, मी एक टीचर असताना मी काय फेस केलं किंवा ह्या जर्नीतून मी काय फेस केलं, ही गोष्ट मला रोज मोटिवेट करते की काही प्रॉब्लेम झाला तरी मला माझ्या स्टुडंटच्या साईडने उभं राहायचं आहे. की ठीक आहे यार, आज तुला येत नाही ना, ठीक आहे होईल. बरोबर. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल मला सांगताना की काही मुली हाऊसवाईफ अशा आहेत ना की त्या जॉब घेऊनच बाहेर पडतात. म्हणजे लिटरली त्यांना एवढं मोटिवेटेड वाटतं ना की नाही, मॅम करू शकतात, आपण का नाही करू शकत. आणि मला असं वाटतं ही खरं परिवर्तनाची पहिली स्टेज आहे. इथून पुढे सर म्हणजे आम्हाला खूप चांगलं काम करायचंय किंवा अजून मॅक्झिमम स्टुडंटला प्लेस करायचंय. फक्त मी सगळ्यांना हेच सांगेल की ज्या मोटिवेशनने ऍडमिशन घेतलंय तेच शेवटपर्यंत ठेवा, 6 महिने ठेवा.
कधीच असं होणार नाही की जॉब नाही मिळाला, कारण मार्केटमध्ये भरपूर कंपनीज आहेत, त्यांना हायरिंग करायचंय, आमची टीम असते आणि त्यांच्याकडे खूप चांगल्या रिक्वायरमेंट येतात. फक्त फेल झालं म्हणून गिव्हअप नाही करायचं, बरोबर, पुन्हा पुन्हा ट्राय करायचं. असे एखादी सक्सेस स्टोरी, एखादा विद्यार्थी ज्याने खूप कठीण परिस्थितीतून अभ्यास केला, फॅमिली बॅकग्राऊंड असेल किंवा बाकीचे काही प्रॉब्लेम्स त्याच्या आयुष्यामध्ये असतील आणि मग नंतर त्याने करून दाखवलं, असं एखाद्या विद्यार्थ्याची स्टोरी सांगू शकाल का? नक्कीच सर. आमच्या स्टुडंटचं नाव मी सांगू शकत नाही कारण स्टोरीच अशी. माझ्यासोबत खूप कनेक्टेड होता आधीपासून आणि 2021ला इंजिनिअरिंग झालं आणि मग मेकॅनिकलमध्ये काम केलं, पण लक्षात आलं त्याचं की नाही बाबा इथे पगार जेमतेम आहे, ग्रोथ जास्त नाही आहे. मग क्लासेसच्या दिशेने थोडीशी वाटचाल केली. आमच्याकडे क्लासेस डेटा सायन्सचे जॉईन केलं सर. लिटरली एवढा हुशार आहे, म्हणजे बॅचमध्ये सगळ्यात हुशार तोच, मॅक्झिमम प्रोजेक्ट फक्त त्याच्याकडेच. पण ॲटिट्यूड एवढा शांत आहे ना, म्हणजे खूप चांगला स्वभाव की आपण जर म्हटलं ना नाही यार ह्याला हेल्प कर ना, थोडेसे प्रोजेक्ट दे ना. लिटरली मी AIMLच्या इंटरव्ह्यूसाठी 5 प्रोजेक्ट बाकी स्टुडंटला डिवाइड करून दिले होते की ह्याच्याकडे एवढे प्रोजेक्ट आहेत ना, तर तुम्ही थोडेसे शेअर करून घ्या, तुमचंही काहीतरी होऊन जाईल. त्या मुलाच्या लाईफमध्ये एवढे प्रॉब्लेम्स, एका वर्षात 2 ॲक्सिडेंट, आई आजारी, तिचं ऑपरेशन, त्यानंतर आणि सिंगल पॅरेंट, एकुलता एक, आणि गाव पण ना अगदी पार सातारा कोल्हापूर ह्या लोकेशनचं, जायचं यायचं, एवढे प्रॉब्लेम असू नये. पहिल्या 3 इंटरव्ह्यूमध्ये रिजेक्शन घेऊन 4थ्या इंटरव्ह्यूमध्ये त्या मुलाला ML पोझिशन मिळते. खरंच कौतुकास्पद आहे. आणि हे सगळे प्रॉब्लेम्स असतानाही चेहऱ्यावरती स्माईल ठेवून फक्त अभ्यासाकडे फोकस केलं त्या मुलाने. जेव्हा काही प्रॉब्लेम वाटले त्याने मला पर्सनली येऊन सांगितलं, मॅम हा प्रॉब्लेम आहे, मी आल्यावरती हे करतो. कमिटमेंटप्रमाणे त्या मुलाने एवढा सुंदर अभ्यास केला आणि आज तो यशाच्या शिखरावरती पोहोचलाय. का? कारण त्याने ते ॲक्सेप्ट केलं की नाही प्रॉब्लेम्स आहे, ठीक आहे, त्याला आपण खरंच काय करू शकत नाही, पण आपलं करिअर आहे, जर आपण त्यासाठी 6 महिन्याचा गॅप घेऊन जर रिस्क घेतली आपल्याला करणंच करणे. तर असे विद्यार्थी जेव्हा माझ्यासमोर येतात ना, मला पण मोटिवेशन वाटतं, यार खरंच मानलं पाहिजे. आपल्यासारखा व्यक्ती ढासळून जाईल की एका वर्षात एवढे प्रॉब्लेम्स घडतात आणि आपण जॉब सोडून जर क्लास करतोय तर आपल्याला रिजेक्शन पण मिळतात, आपण तीनदा ट्राय करतो, आपल्याला होत नाही, किती डिप्रेशनमध्ये गेला पाहिजे एखादा. पण चेहऱ्यावरती स्माईल घेऊन क्लासला येणं, अटेंड करणं, तेही जाऊ द्या सर. एकदा इंटरव्ह्यूला जाताना ते खराडीमध्येच बाईकवरून घसरून पडला, पण म्हणजे इतकी त्या आयुष्याची म्हणजे वाटच म्हणू शकतो आपण. हे सगळं असताना सुद्धा आज जर त्याचं प्लेसमेंट होते तर बाकी विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम खरंच काही नाहीये. बरोबर. जिद्द पाहिजे, खूप जिद्द पाहिजे, तेवढी मेहनत घेतली पाहिजे आणि विश्वास पाहिजे स्वतःवरती. हा, आणि एवढं ना, म्हणजे एवढं होऊन पण ज्यावेळेस आम्ही जर्नी बद्दल बोललो, सगळं क्रेडिट टीचरला. ओके. माझे स्वतः काही नाही, माझ्या टीचर्समुळे झालंय. बरोबर आहे. एक शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की जर आज एखाद्या विद्यार्थ्याला IT मध्ये यायचंय तर त्याने कुठल्या 3 गोष्टी करायला पाहिजेत स्टेप बाय स्टेप? पहिले तर माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवला पाहिजे आणि विश्वास असला पाहिजे. जसं मी आधीच एका मुलाला म्हटलं, तो कोल्हापूरचा आहे, तो मला रोज एकच प्रश्न विचारतो, मॅम मला इंग्लिश येत नाही, माझं काय होईल, मला इंग्लिश येत नाही माझं. मी म्हटलं हे बघ बाळा, आपल्या केबिनमध्ये ज्या काही वस्तू आहे, गोष्टी आहे, त्याला इंग्लिशमधून काय म्हणायचं हे तुला माहिती आहे? म्हणे हो. बरोबर, सगळं येतं, वाक्य जोडता येत नाही, बोलल्याशिवाय वाक्य बनणार नाहीत. म्हटलं साध्या साध्या गोष्टींपासून सुरुवात करायला लागेल. आता आपण बोलतोय, वी आर टॉकिंग, सिम्पल, याशिवाय तुला जमणार नाही, कारण तू सुरुवात केलीस तर होईल. बरोबर, ही पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, कोडिंगची प्रॅक्टिस केल्याशिवाय पर्याय नाही, कारण ती गोष्ट तुम्हाला कॉन्फिडन्स देणार आहे इंटरव्ह्यूमध्ये. बरोबर, कारण जर तुम्ही प्रॅक्टिसच नाही केली तर तुम्हाला कॉन्फिडन्स येणार कुठून. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, कन्सिस्टन्सी. सातत्य नसेल तर कोडिंगला आणि इंग्लिशला काही व्हॅल्यू नाहीये. बरोबर. सो मला असं म्हणायचं की सातत्य असणं फार गरजेचं आहे. सिरियसनेस पाहिजे की नाही यार मला करायचंय, मला माझं लाईफ चेंज करायचंय. कोणी शेजारी येऊन माझं लाईफ नाही चेंज करू शकत. आज मला जॉब नाही, पगार मला शेजारी नाही देणार आहे, मित्र देणार नाही, मी तो डिफरन्स क्रिएट केला पाहिजे, कारण मला माझ्या आई वडिलांना पेबॅक करायचं. त्यांनी खूप कष्टाने मला एक 20-22 वर्ष सांभाळले, मोठं केले. आता माझा टर्न आहे. ठरवून घेतलं पाहिजे की डिग्री नंतर 1 रुपया मी घरच्यांचा घेणार नाही, मी माझ्या पैशाने करेन. बघा सर, समोर किती पर्याय उभं राहतात पैसे कमवण्याचे, खूप राहतात. बरोबर. मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्यांनी हे पाहिलं पाहिजे आणि याच्यातूनही पॉझिटिव्हली असं पाहता येऊ शकतं विद्यार्थ्याला की जर 10 मुलं आहेत आणि त्यातले 7 मुलं आहेत की टिंगलटवाळी करतायत, सिरियस नाही आहेत किंवा अभ्यास नाही करत आहेत, तर त्याची कॉम्पिटिशन ऑलरेडी कमी झालेली आहे. बरोबर. जर ते मुलं अप्लाय करत असतील एखाद्या इंटरव्ह्यूला, एखाद्या जॉबला जात असतील, तर ते ऑलरेडी सिलेक्ट होणारच नाहीत, कारण त्यांनी ते अभ्यासच नाही केलेला. सो तिथं त्याचा एक प्लस पॉईंट आहे, एक पॉझिटिव्ह साईड आहे त्याच्याकडे, जो
त्याने ती गमावली नाही पाहिजे. जर त्याने पण त्या मुलांना फॉलो केलं तर त्यांच्यामध्ये याच्यामध्ये काही फरक राहणार नाही. बरोबर. आणि तेही बेरोजगार राहतील आणि यालाही कुठे काही लवकर चांगलं काही भेटणार नाही. त्या आशेवरती फक्त राहावं लागेल. अगदी करेक्ट. बरोबर. सो थँक्यू सो मच मॅम, तुम्ही आज बोल मराठीला टाइम दिल्याबद्दल. मला असं वाटतं की आज महाराष्ट्रभर जे काही विद्यार्थी आपले पॉडकास्ट पाहतायत, ज्याला IT मध्ये काहीतरी करिअर घडवायचं आहे, मे बी त्याचं बॅकग्राऊंड नॉन IT असू द्या, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये असू द्या किंवा BCom कुठल्याही सेक्टरमध्ये असू द्या, त्याला एक आशा मिळाली असेल, त्याला एक होप मिळाली असेल आणि त्याला या गोष्टीची खात्री मिळाली असेल की तो काहीतरी करू शकतो. मी विद्यार्थ्यांना सांगेल की जर तुम्हाला या क्षेत्रामध्ये IT मध्ये करिअर घडवायचं असेल आणि जे काही बेनिफिट्स आहेत IT मध्ये जॉब करण्याचे, वर्क फ्रॉम होम असू द्या, मोठे मोठे पॅकेजेस असू द्या किंवा एक वेल लाईफ बॅलन्स असतो IT मध्ये, वर्क लाईफ बॅलन्स असतो, जे की मी स्वतः देखील अनुभवलं आहे. तर त्यासाठी जर तुम्हाला यायचं असेल, तयारी करायची असेल तर मॅमचा कॉन्टॅक्ट डिटेल्स, त्यांचा इंस्टाग्राम हँडल, त्यांची वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये ॲड करेल. तुम्ही तिथे जाऊन त्यांना कॉन्टॅक्ट करा. भले क्लासेस जॉईन करायचं नाही करायचं तो तुमचा शेवटचा कॉल असेल, बट एकदा कॉल करा, बोला त्यांच्यासोबत, त्यांचा सल्ला घ्या आणि नंतर ठरवा. थँक्यू सो मच मॅम, तुम्ही आज टाइम दिल्याबद्दल. थँक्यू.